गस सोसायटी ही सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था आहे। अगदी 1909 पासून अगदी अल्प सभासदांवरून आज हजारो करोडोंची उलाढाल गस सोसायटीची आहे। जवळपास 45 ते 50% महिला सभासद आहेत, परंतु महिलेला कधीही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही। ती आज या आमच्या गटाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे, याचा मला विशेष आनंद आहे। आज योगायोग असा आहे की आषाढ महिन्यातली नवरात्र आजपासून सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी गस सोसायटीच्या अध्यक्षपदी माझी निवड करून स्त्री शक्तीवरती विश्वास या सगळ्यांनी दाखवलेला आहे। या कालावधीमध्ये मी आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय विजेड बापू, आदरणीय बाविस्कर सर, त्याचप्रमाणे शिंदे तात्या आणि आमचे गटनेते आदरणीय उदय बापू, ज्यांचा या क्षेत्रामध्ये खूप गाढ असा अभ्यास आहे, म्हणजे असं म्हणतात की जेवढं तुमचं वय तेवढा माझा अभ्यास आहे, असे आमचे उदय बापू, तसेच ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्रच गेल्या 1.5 वर्षामध्ये बदलवून टाकलं की जेव्हा सर्व गट एकत्र येऊन सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी नेतृत्व करून दाखवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले, असे आमचे अजब सिंग काका। त्याचप्रमाणे मनभेद कितीही असले पण तरीही सहकार गटाच्या विकासासाठी आपण नेहमी पुढे राहिलं पाहिजे असा विचार घेऊन चालणारे आदरणीय सुनील आबा आणि मनोज अण्णा, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जेवढा काही कार्यकाळ मला भेटणार आहे त्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढं निश्चित। सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी जे पंचवार्षिकमध्ये आश्वासनं देण्यात आलेली होती त्यापैकी बहुतेक पूर्तता झालेली आहे। नवीन काही करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळणार आहे, पण त्यातही निश्चितच महिला सभासदांच्या हितासाठी काहीतरी विशेष अशी योजना राबवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन। कुठलंही राजकारण नव्हतं, जसं की मी सांगितलं की मागच्या 1.5 वर्षामध्ये या आदरणीय अजब काकांनी या गट तट पळवापळवीचं राजकारणच बदलवून टाकलं। कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव असतो, प्रत्येकाचे काहीतरी चांगले मतं असतात, सगळ्यांच्या मताचा आदर करून एक चांगले निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीने प्रशासन राबवणं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याला भक्कम अशी साथ आदरणीय उदय बापू, मनोज अण्णा, सुनील आबा यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे त्यामध्ये राजकारण असं फारसं काही नाही, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, कारण शेवटी सभासद हितासाठीच आपण संचालक म्हणून निवडून आलेलो असतो। सभासद हितासाठी जर आपण काम करणार असू तर आपल्या निवडून येण्याचा काही फायदा सभासदांना होणार आहे। जर गट तट करत राहणार तर निश्चितच त्या पळवापळवीमध्ये चांगले निर्णय घेता येणं शक्य नाही। त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की ही जी पद्धत आहे ही खूप चांगली आहे आणि माझ्यावर एका महिलेवर त्यांनी विश्वास टाकलेला आहे, तर मी निश्चितच चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शनाने